नमस्कार, आपणा सर्वांचं माझ्या YouTube प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज एकंदरीत आपण आजनाळी गावामध्ये आहोत आणि ह्याच भागातील एक युवा प्रगतशील शेतकरी, की गेले बऱ्याच वर्षापासून डाळिंब शेतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने डाळिंब शेती करत आहेत. आणि मुळातच आजनाळी या गावाची ओळख कॅलिफोर्निया पोमोग्रेनेट म्हणून ओळखली जाते आणि सांगोला तालुक्यामध्ये जे डाळिंबाच्या बाबतीत जी प्रसिद्धी भेटली आहे, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा असणार हे आजनाळी गाव. आणि याच गावातील युवा प्रगतशील शेतकरी जे की साधू कोळवले म्हणून या भागातील आहेत. आणि साधारण 1 एकर क्षेत्रावरती त्यांनी डाळिंब या पिकाची लागवड केली आणि खूप विक्रमी दर, जे की आजपर्यंत इतिहासामध्ये इतका दर भेटला नसेल. साधारण ₹211 प्रति किलो इतका दर भेटलाय. तर आज एकंदरीतच या डाळिंब पिकाबद्दल त्यांचा पूर्ण जो परिचय आहे, त्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. तर सरांची सुरुवातीला ओळख असेल, ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आपलं नाव सांगा. साधारण हे किती एकर क्षेत्र आहे हं, आणि तुम्हाला आत्ता जो दर भेटलाय, बरं. तो साधारण कसा भेटलाय? हं. माझे नाव साधू किसन कोळवले, राहणार राजनाळी, तालुका सांगोला. हं. तर हे आपले 1 एकर क्षेत्र आहे. ह्या हं. एका एकरामध्ये 8 बाय 6 लागण आहे. ह्याच्यात बरोबर 950 झाडं बसलेत. 950, 1 एकरामध्ये. 970 झाडं बसलेली आहेत. हं. तर हा माल आपला ₹211 प्रति किलो सरलॉट पद्धतीने दिलेला आहे. सरसकट सगळा सरलॉट ₹211 ने दिलेला आहे. ₹211 रेटने दिलेला आहे. तर यातून जवळ-जवळ आतापर्यंत 15 टन माल गेलेला आहे. आता तुम्ही बघता की हा माल अजून एक 4 टन ते 4.5 टन अजून बाकी आहे. हे बाकी उद्या शिल्लक आहे. हार्वेस्टिंग राहिलेलं उद्या आहे. हं. तर ह्यातून जवळ-जवळ 19 टन माल माल. निघेल आणि बरं. थोडक्यात सर्व सर्व जर माल धरला, रिटर्न वगैरे धरला, तर 20 टन बरोबर एका एकरात माल निघतोय. बरं. थोडक्यात तर ₹211 हा माल सरलॉट दिलेला आहे. बरं. त्या पद्धतीने आपले एक सर्वसाधारण हं. एक 40 लाख रुपये होतील. हं. खर्च वजा करता एक 6 लाख, 6.5 लाख रुपये खर्च खर्च वजा वजा करता एक करतात 40 34 लाख एक रुपये. लाख हं. 34 लाख रुपये राहतील बरं. अंदाजे. आता एकंदरीत ह्याचं नियोजन करताना साधारण एप्रिल कधीचं मारलंय? त्याचे 10 ऑक्टोबरला एप्रिल भरलेलं आहे. 10 हां, ऑक्टोबरचं एप्रिल हां 10 मारलेलं आहे. ऑक्टोबरला. छाटणी त्याच्या अगोदरची वगैरे घेतलेली. चटणी त्याच्या आधीची 3 आठवडे महिन्याची बरं. थोडक्यात. हं. आता सुरुवातीला ह्याच्यामध्ये बेसल डोस वगैरे भरताना मग हो, शेणखत असेल, रासायनिक खत हो. असेल, अशा कुठल्या-कुठल्या मात्रा दिलेत शेणखत पूर्ण कट्टा भरलेला आहे. याला 2-2 क्रेट शेणखत. प्रति झाडाला? प्रति झाडाला 2-2 क्रेट ही पूर्ण बेड भरलेला शेणखतानं. बरं. परत त्याच्यानंतर भेसळ डोस. हं. त्यात 1840 म्हणा, हं. एम-ओ-पी, हं. कॅल्गिन म्हणा, हं. परत जी काही भेसळ मॅग्नेशियम सल्फेट, हं. परत असे पूर्ण भेसळ पद्धतीने एक 5-7 खतं टाकलेली आहेत थोडक्यात. बरं. हं. आता एकंदरीत पाहता झाडाला जे आपल्याला दिसते, आता फळ नाही म्हटलं तर साधारण 100 हं. ते 125 सेटिंग हो, आहे. हो, हो. आता सेटिंगच्या काळामध्ये वगैरे असं काही कुठली गोष्ट केली का? की फ्लॉवरिंग जास्त येण्यासाठी असेल किंवा सेटिंग वाढण्यासाठी असेल, हो, हो, हो. असं काही केलं का? ह्याला काय केलेलं आहे, की सेटिंग अवस्थेत हं. आपण ह्याला एक्स-वाय ह्याचे कंपनीचे हं. आपण पॅक स्कोर म्हणजे एक्स-वाय त्या पॅक बरं. स्कोरमध्ये आपल्याला कॅल्शियम, बोरॉन वगैरे हं. 2-3 घटक आहेत मॅग्नेशियम. हं. ते पॅक स्कोर म्हणा, हं. त्यात 52-34, हं. त्यात गॅलियम हं. त्या प्रकारचा एक स्प्रे दिलेला आहे. कळी डायमर निघायसाठी. कंबाईन म्हणून आहे. तो हं. स्प्रेमुळे तो चांगला आपल्याला रिझल्ट फळ चिटकायला म्हणजे द्राक्षाचा स्प्रे त्याला हं. टाकल्यामुळं हं. चांगला आपल्याला रिझल्ट मिळाला त्याला मिळतं. सेटिंग अवस्थेत. बरं. हां. सेटिंग अवस्थेमध्ये हं. असेल किंवा कळी निघण्यासाठी हां, सुद्धा कळेल. वगैरे असेल. सेटिंग अवस्थेमध्ये थोडक्यात. आता बरेचसे तुमच्या कालावधीमध्ये जे प्लॉट धरले होते, त्या हो. बऱ्याचशा शेतकरी बांधवांना सुरुवातीला कळी निघायला खूप हो, त्रास हो, झाला हो. आणि कळी झालेला आहे. निघाल्यानंतर सुद्धा हं. सेटिंग व्हायला सुद्धा खूप त्रास हो, झाला. हो, मग हो. त्या विशेष काळामध्ये असं कुठली गोष्ट केली तुम्ही? आपल्याला त्यावेळेला ही स्प्रे दिला आणि हं. खालून वगैरे त्याचं 52-34 चालू होतं. 12-61 चालू होते. हं. थोडक्यात म्हणजे हे स्प्रे चालूच होते. बऱ्यापैकी चालूच होते दुसरे स्प्रे बरं. असे. हं. आता असं स्लरी वगैरे काय चालू केलता का आप प्लॉटला? स्लरी याला 8 दिवसातनं एकदा स्लरी 100% जातेच. कोणती स्लरी? जीवामृतची. काय काय राहतं महिन्यातनं त्यात? 4 वेळा स्लरी जातेच. त्याला त्यामध्ये हं. आपलं शेण, हं. गूळ, हं. डाळीचं पीठ, बेसन पीठ, हं. ह्या पद्धतीनं प्रत्येक ह्याला प्रति जाते. झाडाला त्यात एक जातेच. रासायनिक खतं वगैरे त्यात टाकत बरं. असतो. हं. आणि नंतरची जी 5 स्लऱ्या झालेल्या आहेत आपल्या हं. पिंडीच्या स्लऱ्या झालेल्या आहेत. हं. त्या पिंडीच्या स्लऱ्या म्हणजे काय पहिली एक 100 किलो 3000 लिटरला स्लरीला 100 किलो हं. ह्याचे सरकी, हं. शेंगदाणा 100 किलो हं. त्या पद्धतीनं आपण त्यात गूळ, हं. डाळीचं पीठ ही सर्व हे करून हं. टाकलेले. हं. त्यात एक 2 दिवस भिजू घालून नंतर एक हं. के-एम-बी हं. म्हणजे पोटॅशियम पोटॅश मोबायलायझर हां, बॅटरी हां. असेल. ती टाकून परत 2 दिवस ठेवून ती हं. पहिल्यांदा दिलेली. हं. त्यानंतर वगैरे 50 किलो पेंड दोन्ही 50 किलो सरकी आणि शेंगदाणा 50-50 करून हं. डाळ, गूळ हे सगळं भिजू घालून एक 5 दिवसांनी ती हं. एक 4 झालेले ते. हं. अशा टोटली 5 स्लऱ्या
पेंडीचे झालेले आहेत. मध्ये पीएसबी, केएमबी, ट्रायको, सोडो हे चालूच आहे चालूच आहे, त्याच्याबरोबर. सर्व मग चालूच आहे. त्याच्यामुळे एकंदरीत फळाला आपल्याला साईज शायनिंग चांगल्या साईज पद्धतीने हो झाली. हो हो आता त्याचबरोबर गेलं आपल्या भागामध्ये जास्त प्रमाणात डाळिंबामध्ये तेल्या रोग असेल, तेल्या रोग हो मर बरोबर रोग मर रोग असेल हो किंवा कुजवा असेल हम्म. किंवा पिनहोल बोरचा सुद्धा हो हो प्रादुर्भाव हो हल्ली जास्त होत चाललाय. त्यामुळे क्षेत्र बरंच कमी झालंय. हो हो तर एकंदरीत ही जे 3-4 रोग आहेत, आता तेल्यावरती काय करता? मर साठी काय केलं? हम्म. पिनहोल साठी काय केलं? आता पिनहोल साठी खोडाला पेस्ट एकदा की आता पावसात धुवून गेलेले. पेस्ट मध्ये काय हा राहते? पेस्ट मध्ये मोरचूद, हम्म. चुना, हम्म. परत कीटकनाशक हमला म्हणा, क्लोरो वगैरे. म्हणा, ह्या पद्धतीनं परत हम्म. असे पेस्ट पूर्ण करून हम्म. ती लावलेली झाडाला थोडक्यात. बरं. आणि खोडे आम्ही एक 15 दिवसाला धुवून घेतो थोडक्यात. धुवून घ्यायचं. हो कीटकनाशक धुवून घेतो आम्ही. कोणती कीटकनाशक? कीटकनाशक आता हमला वगैरे, हमला हमला, वगैरे ब्ल्यू धुवून कॉपर घेता. धुवून बरं. घेतो थोडक्यात. कडक जास्त हार्ड करून धुवून घ्यायचं थोडक्यात. आता तेलासाठी वगैरे असं विशेष काय करता तेलकट रोगासाठी? तेलासाठी काय हाय रेग्युलर 3 दिवसाला 4 दिवसाला स्प्रे रेग्युलर देतच राहा. आलटून पलटून कीटकनाशक, बुरशीनाशक या पद्धतीनं स्प्रे चालूच होते थोडक्यात. आता म्हणजे इफेक्टिव्ह कोणता स्प्रे तेलासाठी? तेलासाठी म्हणजे असं काय स्पेशली हे केलं नाही, पण कंटिन्युटी स्प्रे चालू होते थोडक्यात. तेलासाठी काय म्हणजे असं विशेष म्हणजे करत राहिलोच नाही. स्प्रे मात्र कंटिन्युटी चालू होते थोडक्यात. आता बऱ्यापैकी आपला जो प्लॉट आहे म्हणजे हम्म. फळ सेटिंग पासून ते साधारण फळ धारणा असेल, फळाची साईज असेल, तर बऱ्यापैकी उन्हाळ्याचा काळ होता. हो हो टेम्परेचर जास्त होतं, टेम्परेचर जास्त होतं. सूर्यप्रकाश जास्त होता. हो मग त्याच्यामध्ये ऊन चटण्यासारखी समस्या हो राहते. मग हो त्याच्यामध्ये त्यासाठी विशेष काय केलं आपण? त्यासाठी हे आपण हे वरून नेट वगैरे नेट घेतलं वगैरे नव्हतं. झाकली की नेट म्हणजे सेट नेट आहे थोडक्यात. ही बरोबर. 50% नेट आहे, त्यामुळे टेम्परेचर मेंटेन करते मग थोडक्यात. त्याचे म्हणजे काय बेनिफिट भेटले का आपल्याला हो फळाला? याचा फायदा की टेम्परेचर कमी झाडात टेम्परेचर ऊन जास्त येत नाही. त्यात बरोबर. 50-60% कव्हरेज मिळते उन्हासाठी. बरं. त्याच्यामुळे टेम्परेचर कमी होते. आणि खालून आपण इथं मध्ये एक लेटर टाकलेली होती पहिली, आता काढलेली आहे. याच्यामध्ये हा मग ते पूर्ण कशासाठी गारवा गारवा राहण्यासाठी? राहण्यासाठी. मी त्याचा काय रिझल्ट दिसून आला? रिझल्ट म्हणजे गारवा प्लॉट मध्ये सगळं पॅक झाल्यामुळे गारवा बऱ्यापैकी राहत होता, पाणी जास्त सोडत असल्यामुळे. म्हणजे पाण्याचं नियोजन व्यवस्थित असल्यामुळे व्यवस्थित. हा आता एकंदरीत पाहतोय प्रत्येक झाडाला नाही म्हटलं तरी एक 100 ते 110 फळ सेट आहे. सेट आहेत बरोबर. प्रत्येक फळाला साईज चांगली आहे. हो हो फळ एकदम शायनिंग आणि लस्टर आहे. हो हो. मग त्याच्यासाठी असं विशेष कुठलं केलं का? म्हणजे त्याच्यासाठी कुठलं औषध असेल किंवा असं कुठली गोष्ट केली का? म्हणजे फुगवण म्हणा, चकाकी साईज आणण्यासाठी वगैरे काय साठी, थोडक्यात चकाकी ह्याला काय आणण्यासाठी. केलेलं आहे आपण, पोटॅशियम शिवनाईट पोटॅशियम शोना 0050 हे खालनं मटेरियल देतच होतो. तर आपण पोटॅशियम शिवनाईट वरनं स्प्रे दिलेला आहे आपण. वरून सुद्धा हो स्प्रे घेतला. पोटॅशियम शिवनाईट 4 ग्रॅम 100 लिटरला. आणि बोरॉन 1 ग्रॅम. परत त्याच्याबरोबर पोटॅशियम शिवनाईट आणि 2 आणि एक MXB कंपनीचं नाही वेरिन 028 म्हणून एक त्यात दिलेलं आहे. आणि त्यात 6B असं 4 6B एक आहे. हा 4 औषधाचं कॉम्बिनेशन वरून दिलेलं आहे. खालून आपण ह्याला थोडक्यात म्हणजे ती सुपर 53 आणि त्या कंपनीचं गॅलियम म्हणून आपण त्याला खालनं दिलेलं आहे. खालून MXB. सुद्धा ड्रिप मधून खालून दिलेलं आहे. साईजसाठी खालून दिलेले आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित ती वेरियन 028 ती वजनासाठी साईज वजन जास्त वाढायसाठी. साईज वाढायसाठी मालात वजन मिळते त्यात वजन असे मिळालं. ती आपण दिलेले. परत आधी आपण पी बुस्टर म्हणजे इंडिकेमचं 48-47 वगैरे फॉस्फरस दिलेलं. बुस्टर. हा आधी ती दिलेलं आहे. आधी म्हणजे मागच्या महिन्यापूर्वी. परत वेल ॲग्रोचं 37-37 म्हणा, ते पण आपण वापरले. 52-34 वगैरे. 052-34 वापरले. 13-40-13 वापरलेले ते. परत आपण जी नायट्रोजन नाही XY की 34-34 मध्ये नायट्रोजन नाही, त्यात बरोबर युरिया वगैरे द्यायचो. टेम्परेचर मध्ये उन्हाळ्यामध्ये आपण युरिया अपटेक करण्यासाठी म्हणजे त्यात युरिया दिला का अपटेक करायला व्यवस्थित मदत करते. त्याच्याबरोबर युरिया पण दिलेला आहे आपण. त्याबरोबर सल्फर खालनं टेक्नोजेड म्हणून सल्फर आहे, ती जिंक त्यात आहे, ती पण आपण खालून महिन्यात एकदा देत होतो थोडक्यात दिलेलं आहे. आता हे साधारण 1 एकर क्षेत्राला किती खर्च आला तुम्हाला आतापर्यंत? आपल्याला ह्याला एक लमसम आपण काय लिहून ठेवलेलं नाही. तरी एक अंदाज लमसम 6.5-6.5च्या आसपास झालेला 6-6.5 असेल. लाखापर्यंत हो, खर्च आला. कारण ह्या एकराचा. साधारण लागवड सुद्धा आपली कशी आहे? नाही धरलेला खर्च आपण एप्रिल मारले त्यापासून आता हार्वेस्टिंग पर्यंतचा खर्च थोडक्यात 6.5 ते 6.5 पर्यंत असेल. आहे थोडक्यात आहे. 2 रोपातलं 6 फूट अंतर आहे आणि हा 2 ओळीतलं अंतर 8 फूट अंतर 8 फुटाचं अंतर आहे.
आता एकंदरीत किती वर्षापासून डाळिंब करताय? डाळिंब आपण जवळजवळ आमच्या वडिलाच्या ह्याच्यापासून चालूच आहे. आज मध्ये डाळिंब गाव प्रसिद्ध असल्यामुळे बरोबर. पहिल्यापासून डाळिंब लागणं आहेच, पण मधला काही काळ ते 4 वर्षाचा काळ 3 वर्षाचा काळ बरोबर. वाईट गेला. तेल्या म्हणा मर रोग म्हणा ह्याच्यामुळे बरोबर. डाळिंब अजून पूर्ण नष्ट झालेलं होतं. परत अजून लोकांनी आता सध्या लागवड बऱ्यापैकी क्षेत्र वाढायला. लागवड क्षेत्र आणि सध्या अजून जवळजवळ डेली 50 टनाचं डेली कटिंग चालू आहे. हे चांगले 4 महिने झालं अजून डेली 50 टनाचं कटिंग अजून मालाचं चालू आहे चांगलं. प्रत्येक थोडक्यात शेतकरी बांधव प्रत्येक जरी नाही म्हटले तरी 200-250 तरी झाड हो आहेत रोजगाराला एकंदरीत. जाणार कामाला जाणार आहे त्यांच्याकडे सुद्धा 200 400 500 झाड आहेत सध्या. आता एकंदरीत हा जो 211 दर भेटलाय, पाठीमागचा इतिहासातला विचार केला तर आतापर्यंत मिळालेला दर हमखास तुम्हाला जास्त हो दर सध्या असणार आहे. तरी मध्ये आमच्या गावामध्ये चांगला रेट मिळालेला आहे. चांगला रेट थोडक्यात, भेटलाय हो. आणि आतापर्यंत सरासरी नाही म्हटलं तर 160 70 80 रेट राहते. 200 पर्यंत आहेत. 200 200 पर्यंत. 201 5 पर्यंत आहे थोडक्यात, पण हाय तुम्हाला रेट. काय वाटतंय की हे दर चांगला भेटला म्हणजे अजून काय स्फूर्ती येते का पुढच्या वेळेस अजून ह्याच्यापेक्षा चांगला माल आणायचा हो आणि हो चांगला दर पुढच्या वर्षी 100% हम्म. 100% काय मार्केटचं काय सांगू शकत नाही, पण हाय ह्याच्यापेक्षा मालाची क्वालिटी म्हणा हम्म. अजून ऍव्हरेज म्हणा निदान 30 किलो पर्यंत जायची आमची अपेक्षा आहे. जायचं थोडक्यात म्हणजे प्रति झाड. काम करायचं त्या बरं. पद्धतीने थोडक्यात म्हणजे व्यवस्थित काम करायचं. आता साधारण किती माल निघाला आता शेवटपर्यंत? शेवटपर्यंत एक 19.5 टन हम्म. 19 ते 19.5 टन माल निघेल आणि थोडक्यात मग ह्याच्या आधी आपण ह्याच्यातला माल जवळजवळ 1.5 टन माल 100 ग्रॅमच्या गोट्या बारीक बरोबर. गोट्या पिकलेल्या गोट्या होत्या बारीक 100 ग्रॅमच्या सर्व तोडलेले आहेत. ते एक Thinning 1.5 टन केलंय. होतो. 1.5 टन होतं. थोडक्यात 20 टन माल निघतोय. 20 टन आहे पण वर जाईल थोडक्यात म्हणजे. साधारण 211 धरलं 20 टनात नाही म्हटलं तरी 40 लाखापर्यंत आपले मग एकर 19 टन हे आपला माल निघतोय बरोबर. सध्या 211 आणि आधी एक 1.5-2 टन माल तोडलेला आहे बारीक बरं. गोटी मागच्या 15 दिवसापूर्वी तोडलेली आपण. बरोबर. का तर ती माल तोडल्यामुळं 20 दिवसापूर्वी तोडले ती माल तोडल्यामुळे पुढं मालाला आपल्याला मोठा माल झाला. वजन म्हणजे वजन वाढलं मोठा माल साईज आली ना थोडक्यात. हो. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो. आपल्या भागामध्ये मुळातच सांगोला असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल मुळातच बरेचसे शेतकरी डाळिंब शेती करत असतात. पण काही काही त्यांच्यामध्ये लहान लहान चुका होत असतात हो, आणि हो. असं शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता की अशी चूक झाली की असं करा किंवा असं इन शॉर्ट? चूक म्हणजे आता आपल्याच प्लॉट मध्ये झालेली चूक ह्या प्लॉट मध्ये एका 2 वेळेला झालेली. काय झालेलं की आपण बेसल डोस जरा जास्त टाकला. त्या 2 वेळीला 2 नंबरचा बेसल डोस जास्त पडला. आपला 1 किलो 1100 ग्रॅम 1150 ग्रॅम पडला. एका डिपरला एवढा डोस झाल्यामुळं ती डोस का म्हणजे इतकं मटेरियल घेत नाही झाड. इतका डोस काय जास्त टाकण्याची गरज नाही. जी काय त्या झाडाला लागते कॅपॅसिटी त्या पद्धतीनं एक अर्धा किलो डोस किंवा एक 400 ग्रॅमच्या आसपास डोस कमी प्रमाणात टाकायचा आणि वरची महिन्यात 2.5 महिन्याला 2 महिन्याला डोस टाकत राहिलं त्याचा फायदा होतो. का तर पहिल्यांदा 1 किलो डोस म्हणलं तर ते आपलं पैसे पण जातात आणि ती झाड पण अपटेक होत नाही घेत पण नाही. आणि आपल्याला काय अनुभव आला की आपला एक 1100 ग्रॅम पर्यंत डोस पडला. त्या पाणी कमी पडल्यामुळे आपल्या प्लॉटला शॉक बसले झालता. काय त्या शॉक बसला त्यात परत आपण प्रॉब्लेम 2-4 स्प्रे वाढले. काय वेलाग्रोचे स्प्रे वगैरे आपण केल्प न्यूट्रल करायसाठी केल्प वगैरे स्वीडचं मारले. त्याच्यामुळं ट्रेस कमी करणारे स्प्रे आपल्या त्यासाठी खर्च झाला थोडक्यात म्हणजे. कॅल्शियम बोरान गेले त्याच्यामुळं डोस हा कमी टाका पण कमी प्रमाणात टाका. ठराविक स्टेज नुसार आणि स्लरीचा जास्त प्रमाणात वापर करा थोडक्यात. जेवढे जैविक जैविक स्लरी सेंद्रिय कर्ब वाढेल वाढेल बरोबर. आणि त्याचबरोबर आपण मल्चिंग म्हणून ऊसाचा पाला सुद्धा ऊसाचा पाला आपल्याला फायदेशीर झाला. आपण बाग धरताना एकदा पाला टाकला आणि परत पहिला दुसऱ्या डोसच्या वेळेला डोस टाकला आणि परत एकदा पाला टाकला. परत पूर्ण पॅक केलेलं होतं डोस म्हणजे ह्याच्यामुळं त्याच्यामुळे आपल्याला फायदा काय झाला की इथं आपल्याला गांडूळ वगैरे बऱ्यापैकी गांडूळ आणि रान भुसभुशीत झाले थोडक्यात. मुळी वगैरे आपल्याला चांगली बघायला मिळते. मुळी गांडूळ बऱ्यापैकी आपल्याला त्याचा हे झालेला आहे. त्याच्या रान भुसभुशीत राहते थोडक्यात. एकंदरीत जमिनीमधला असणारं सेंद्रिय कर्ब चांगल्या पद्धतीने वाढलं आणि मुळातच जे झाडांचा अपटेक आहे महत्वाचं ह्याला पाणी जास्त चालत नाही झाडाला की सेटिंग अवस्थेत तर पाणी लई नकोच आहे. हार्वेस्टिंगच्या वेळेला थोडं पाणी असलं चालेल पण पाणी जास्त नको आणि एकच डिपर महत्वाचं आहे. 2 झाडाच्या मध्ये जर अंतर जर 6 फूट 7 फूट असेल तर कमी पाणी जेवढं पडेल किंवा जेवढा कमी एक डिपर ठेवला तर चांगला फायदेशीर होते. जास्त दिले सोडतो ही कायम आपण जर 2 वर्ष झालं आपण ते चालू आहे थोडक्यात. रेस्ट मध्ये पण तो कायमस्वरूपी चालू आहे ते थोडक्यात.
आतापर्यंत हा चालूच आहे. चालूच पहिल्यापासून चालूच आहे. त्याच्यामध्ये 10 एकंदरीत दिवसात आपला एकदा ती 100% सोडतोच. बरं. आणि डिकम्पोजर ती पण 1000 लिटर असं ती पण 1000 लिटर असं ड्रीप मधून सोडतात. हो ड्रीप मधून म्हणजे थोडक्यात ही दोन हम्म. तर जातेच थोडक्यात. हम्म. आणि 15 दिवसाला आपण हे देतोय हम्म. एनपीके बॅक्टेरिया म्हणा हम्म. मायक्रोराजा ही पण चालूच आहे. म्हणजे सर्व प्रकारचं सेंद्रिय पण चालू आहे आणि रासायनिकचा कमी प्रमाणात वापर आहे. त्यामुळं शेतकऱ्याने काय करावं की जेवढा खर्च कमी होईल त्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. रासायनिक सध्या भेसळपणा त्यात बऱ्यापैकी आहे. बरोबर. त्याच्यामुळं खर्च आणि भेसळपणेमुळं रिझल्ट नाही येणं खर्च मोलकाचा जास्त होतो, पैसे जातात. त्यामुळे थोडक्यात रासायनिक थोडं कमी करून हा सेंद्रियकडे वळणं महत्वाचं आहे. मुळात जे सेंद्रिय आणि जैविक सांगितले हम्म. एनपीके कॉन्सर्टी असेल, हम्म. अमृत असेल किंवा जे वेगवेगळे हो एनपीके असतील, स्फुरद असेल, हो पालाश असेल, हे त्याचा वापर जैविक खतं हा जेणेकरून जे जमिनीमध्ये ऑलरेडी फिक्स झालेले जे अन्नद्रव्य आहेत हा ते अपटेक चांगल्या पद्धतीने होणार आहे. जमिनीला होणार आहे सेंद्रिय बरोबर. कर्ब वाढणार आहे, सूक्ष्मजीवांची संख्या वाढणार आहे, गांडुळाची संख्या जमिनीचा वाढणार आहे. गांडुळांची संख्या वाढणार आहे, जमिनीचा पोत चांगला पोत वाढणार आहे चांगला आणि राहील एकंदरीत आपल्याला भविष्यामध्ये उत्पादन चांगलं येणार आहे. हो. तरी एकंदरीत आजनाळी गावामधले साधू कळवले म्हणून आहेत आणि गेले बऱ्याच वर्षापासून अगदी तिसरी पिढी आहे की डाळिंब शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचे उत्पादन घेतात आणि आज एकंदरीत ह्या एकर क्षेत्रामधून साधारण 40 टनापर्यंत उत्पादन त्यांना भेटलंय. 20 टनापर्यंत उत्पादन हा भेटलंय. 40 20 टनापर्यंत आणि साधारण 40 लाख रुपये इतकं उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. तर एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीने शेती करत असतात आणि जे आपल्या आजूबाजूचे शेतकरी असतात त्यांना सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं. तर एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करा. धन्यवाद.